आणि नवाळातून म्हणजे जमलेला आहे. त्याच्या मानेला आढळलेलं मिळतं का कोण बघतं? मी बघते डॉक्टर. कोणाबद्दल? माफ करा, पण आपण कोण? म्हणजे आम्ही तुम्हाला ओळखलं नाही ना? मी तुमच्या सारखा काम करणाऱ्या लोकांचं पालन आणि तुमचं आहे तिथे बरोबर होतो आणि पेशंट असा फ्री देऊन पडलेला बघितलं आणि मी लगेच आलो. माझा दवाखाना इथे जवळच आहे. मी स्वतः एक डॉक्टर आणि माझ्या असिस्टंटला सांगितलं मी माझी बाळ आणायला. तो यायलाच तिथं. बरं. तोपर्यंत मी याला बघतो. हो. डॉक्टर, हा सागायचा मुलगा आशुतोषच्या हातात द्या, म्हणजे त्याला बरं वाटेल. साड्यांचा मुलगा नकोय. सांगतो सगळं सांगतो, पण आता सध्या तरी साड्यांचा मुलगा नको. डॉक्टर, मला एक छोटीशी उशी मिळाली. हो बरं. याच्या मानेखाली येऊ शकतो. तर मी सांगत होतो की चालायचा मुलगा नकोय. चालायचा मुलगा जाऊन पेशंटला काहीच फरक पडत नाही म्हणून चालायचा मुलगा नको. तो चमचा आहे का? चमचा कशाला? डॉक्टर, तो चमचा ह्याच्यासाठी देत होता त्याच्या तोंडात की त्याला गाठफीट बसू नये म्हणून. हो पण खरं तर चमचा आणि चालायचा मुलगा पेशंटच्या हातात किंवा पेशंटच्या तोंडात द्यायचाच नसतो. आता मला सांगा, आपण पेशंटला चमचा का देतो? जेणेकरून त्याला पीठ येऊ नये. पण पेशंटला गाठफीट ही पीठ आल्यानंतरच्या 5 सेकंदातच बसलेली असते. त्यामुळे चमचा तोंडात काहीच उपयोग होत नाही. आणि जर आपण चमचा पेशंटच्या तोंडात जबरदस्तीने घुसवला तर पेशंटचा दात तुटून तो त्याच्या घशात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशंटचा जीव सुद्धा दगावू शकतो. म्हणून चमचा नको आणि चालायचा मुलगा सुद्धा नको. ठीक आहे? मी कॅन्टीनमधून कांदा आणलाय. कुठून आपण त्याच्या नाकाला लावले. अरे तो कांदा आहे तो. पण नाचायला आपण घेतला गेलो तर एका मुलाला पीठ आलेली. मग आता काय व्हायला नको? हो डॉक्टर, मी जेव्हा गावी गेले होते ना तेव्हा सुद्धा एका माणसाला अशीच पीठ आलेली होती. तेव्हा तर त्याला चप्पल उठायला गेली होती. पण आता आपल्याला कांदा नको आहे आणि चप्पल सुद्धा नको आहे. खरं तर कांदा आणि चप्पल कोणत्याही पीठमध्ये पेशंटला अंगायला जायची नसते. त्याने पेशंटला त्रास होऊ शकतो आणि पेशंट दुर्बल सुद्धा शकतो. म्हणून कांदा नको आणि चप्पल सुद्धा नको. तुम्हाला नाही वाटत राजू करावा म्हणून? तुम्हाला नाही वाटत राजू आमच्या बरोबर नाटक करावं म्हणून? अरे थांबा. माझ्या असिस्टंटला सांगितलं मी माझी बॅग आणायला. तो आला आणि त्याला लगेच औषध देतो. ठीक आहे? डॉक्टर, हे 7 डोस त्याला पुरेसे होतील. त्याचं काय ना, आमचं एक स्पर्धेचं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये आम्हाला नंबर मिळवायचा आहे. हो, आशूचं वय, वजन आणि त्याची उंची या 3 गोष्टी लक्षात घेता याला डोस पुरे होते आणि पीठ आलेल्या पेशंटला आवाज आणि जास्तीत डोस देऊन काय उपयोग होतो. 7 डोस पुरे होतात. ठीक आहे? अरे त्याला पुन्हा तर पीठ नाहीये ना? नाही तो बरा होतो. डॉक्टर, मी तुमची
अरे सावकाश. अरे थांब थांब बाळा, आपण आधी त्या खुर्चीवरती बसूया, ठीक आहे? सावकाश ना. शाबास. बरं, आता मला सांग, तुला कसं वाटतंय? मला तर बरोबर अवघड होतं नाटक. ताई. हो. अरे थांब, तू याची काही काळजी नको. अवघड होते स्पर्धा. अरे बाळा, मी आहे ना, तू त्याची काहीही काळजी करू नकोस, ठीक आहे? बरं, आता मला सांग, ही कोण आहे? बाळा पुढे आहे तू जरा. ही कोण आहे ते सांग. ही आमच्या नाटकातली प्रबंधा. अरे वा, म्हणजे तुला आता बरं वाटतं. अहो डॉक्टर, मी सगळ्यांना ओळखू शकतोय. ही मानसी. हा मी ती म्हणाली. अहो डॉक्टर, मला तर बरं वाटतंय. पण तुला आता विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर, असं बरं वाटतंय. म्हणजे त्यामुळे आमचं नाटक करू शकतो ना? तुम्ही तुमचं नाटक करू शकाल. अरे पण आशुतोषावर विश्रांती तरी घेऊ द्या. डॉक्टर, आशुतोष आता बरा होतो, त्यामुळे आम्ही आमचं नाटक करू शकतो. पण त्याचं काय ना, तिथे आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही, नाहीतर स्पर्धा आयोजकांची पंचायत पाहिजे. अरे हो, कोणीतरी आज जाऊन बघता का त्याच्या झोपण्याची आणि याच्या विश्रांतीची व्यवस्था वगैरे? डॉक्टर, मी बघतो ना. हो, चालेल. हा स्प्रे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा, इमर्जन्सीसाठी. ठीक आहे? अशुला आता तुम्ही विश्रांती, आणखी विश्रांती घेऊ द्या. मग तो अगदी बरा झाला, तुम्ही तुमचं नाटक करा आणि स्पर्धेत नंबर देखील मिळावा लागतो. तुम्ही जर का वेळ आला नसता तर आशुतोषवर वेळ उपचार देखील झाले नसते. त्याबद्दल धन्यवाद. आणि औषध नाकातूनच दिलं जातं. पण पेशंटचं वजन आणि त्याची उंची या 3 गोष्टी लक्षात घेऊन पेशंटचा डोस ठरवला जातो. म्हणजे कोणाला 7 तर कोणाला 9 तर कोणाला 10. बरोबर ना डॉक्टर? अगदी बरोबर. आणि तुला हवं असेल तर तू चार्ट सुद्धा बरोबर ठेवू शकतोस. डॉक्टर, पण समजा
पोझिशन म्हणजे ज्या खुशीवरती बळ त्या पोझिशनमध्ये ठेवायचं आणि वाढवायचं. जो स्विच आपला उडालेला असतो तो मेंदू आपण ठीक करतो. पण त्या पोझिशनमध्ये ठेवू नये. तो 5-10 मिनिटांनी शुद्धीवर आला नाही तर काय करायचं? तर मात्र अजिबात पाय बदलत बसायचं नाही. तर त्या पेशंटला जवळच्या डॉक्टरकडे न्यायचं नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं. आणि जर एखाद्याला रस्त्यात फिट आली तर रस्त्याच्या माणसांना कसं कळणार? अगदी बरोबर प्रश्न आहे आमचा. आणि अशी आखरी येणाऱ्या पेशंटने आपल्याजवळ नेहमी एक काळ ठेवावा. यावरती दिलेलंच आहे, मला आखरी येते कृपया लक्ष द्या. यावरती आपलं नाव, त्यांचा पत्ता आणि फोन नंबर असतो आणि याच्या पाठी सूचना सुद्धा दिलेल्या असतात. जर मला आखरी आली तर माझे कपडे सैल करा व मला एका खुशीवर झोपवा, कारण माझ्या तोंडामधील थुंकी बाहेर पडू शकते. मला जोरात धरून ठेवू नका. म्हणजे दातखिळी बसल्यावर सुद्धा माझ्या तोंडात काही घालू नका. चमचा, कांदा व चप्पल. माझ्या तोंडात पाणी, साखर व इतर खाद्यपदार्थ बळजबरीने घालू नका. ते माझ्या घशात अडके. मला हळूहळू शुद्धीवर येऊ द्या. माझ्या घरच्यांना बोलवा किंवा जवळच्या डॉक्टरकडे. मला आता खालील औषधं चालू आहे. किती महत्वाचं आहे ना हे कार्ड? हो. प्रत्येक पेशंटने आपल्याजवळ हे कार्ड ठेवायलाच पाहिजे. हो, बरोबर. डॉक्टर काय झालं मॅडम? तुला काही डॉक्टरांना विचारायचंय का? हो. अरे मग इथे ये. हो. मी ना एक फिटायला पेशंट पाहिला. तू पण तो असतो तो करत नव्हता. डॉक्टर म्हणून त्याला फिट आली म्हणून. हो. तू आतापर्यंत आशुतोषला आलेली स्पीड बघितलीस. हो. पण आशुतोषला आलेली फीट तर मग तुम्ही मला विचारायचं डॉक्टर, मलाही तुम्हाला एक विचारायचं. मी स्टेजवर येऊ? ये ना. डॉक्टर, मला हे कळत नाहीये. आता आशूला अचानक फीट कशी आली? आता सगळ्यांनी लक्षात घ्या, ज्यांना अशा फीट येतात किंवा ज्यांच्याकडे अशा फीट येणारा पेशंट आहे त्यांनी या 3 गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. वेळेवर जेवण, वेळेवर झोप आणि वेळेवर औषध. आता मग आशुतोष कुठे आहेस? हा, मला सांग, तू या 3 गोष्टींपैकी कोणती गोष्ट पाहिली नाहीस आणि तिने स्टेजवर येतो? फक्त अशा फिट्स मला आधी यायच्या आणि त्याच्यावर औषधही चालू होती. आणि हो, काल माझा आवडता सिनेमा लागलेला, तो बघत मी बसलो. आई मला म्हणत होती, अरे जेवायला बस, अरे जेवण झालं तर औषधं घे, अरे बाबा झोप, उद्या तुझा नाटक आहे ना. पण खरं सांगू का मी तिचं एकही बोलणं ऐकलं नाही आणि खूप जागरण झालो. पण जेव्हा मी झोपायला गेलो तर चक्क 12:30 वाजले. त्याचे परिणाम आहे. तुला त्रास झाला त्याचा. सॉरी डॉक्टर, मी पुन्हा असं कधी करणार नाही. म्हणूनच ज्यांच्या घरी अशा फीट येणारे पेशंट आहेत आणि ज्यांना अशा फीट येतात त्यांनी या 3 गोष्टी पाहिल्याच पाहिजे. वेळेवर जेवण, वेळेवर झोप आणि वेळेवर औषध. बरं, ती एक सीडी त्यांना दे. ती दाखवायची व्यवस्था आणि आपण या व्हिडिओ क्लिप नंतर बघूया. म्हणजे ताईंनी आपल्यासाठी लिहिलेलं आणि शिरस्ताने आपल्यासाठी संगीतबद्ध केलेलं आहे का? बरं. डॉक्टर, श्रीरामाची व्यवस्था झाली? हो. कोणी
पृथ्वीच्या